नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शांतता, समृद्धी व सामाजिक सखोल्यासाठी प्रार्थना झाली. तर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी केली. ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती अब्दुल्ली आलिम पठाण यांनी समाजाचं पठण केलं. यावेळी तालुक्यातील व शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवगाव तालुकास्तरीय गाव निवडीच्या प्रक्रियेत वाघुली गावाला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप करत वाघुली ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव पंचायत समिती समोर मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे गटविकास अधिकारी विठ्ठलराव नागरगोजे यांनी तपासणी करून शेवगाव तालुक्यातील गाव निवडीच्या नोंदी केल्यात. मात्र या प्रक्रियेत वाघुली गावावर अन्याय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आंदोलनाची सुरुवात परिसर स्वच्छता अभियानाने करण्यात आली. त्यानंतर राजेंद्र जमधडे, डॉक्टर नीलज लांडे, भीमराज सांगडे, कचरू चौथे, मखरराव पांढरे, बाबासाहेब गाडगे, काकासाहेब अल्हाट, संजय शिंदे, मयुरी ब्राह्मी, शिवाजी भिसे, गणेश मस्के व अनंता उकिरडे यांनी मनोगत व्यक्त करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी रमेश भालसिंग यांनी आरोप केलाय की आर्थिक देवाणघेवाण करून आमच्या गावावर अन्याय करण्यात आलाय. अधिकारी यांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे उत्कृष्ट उपक्रमाची बदनामी होत आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच जोपर्यंत इन कॅमेरा सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. मुख्यमंत्री चौंडी येथे कार्यक्रमासाठी येणार असून तेथेही मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उदात्त हेतू ठेवून महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय उदात्त हेतू ठेवून एक अभियान चालू केलं आणि त्या अभियानामध्ये बीड जिल्हा केज तालुक्यातले विठ्ठल नागरगोजे म्हणून व्हिडिओ आले होते. त्यांनी तालुक्यातले सर्व निकष पाहून त्या ठिकाणी अतिशय काही देणं घेणं करून त्या ठिकाणी तालुक्यातल्या काही गोष्टी आमच्या विरोधात नेऊन घातल्या. आज आदर्श गाव वाघोली तालुक्यातलंच नाही तर राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काही चिरीमिरी करून जर अधिकारी अशा पद्धतीनं हे करत असतील तर आमच्या वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं आणि तालुक्यातले जवळपास सगळे जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आम्ही या ठिकाणी येऊन पंचायत समितीची स्वच्छता केली, मुंडन आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही यानंतरही थांबणार नाही आहोत. आम्हाला जोपर्यंत आमची मागणी अशी आहे, जोपर्यंत शासन या ठिकाणी पुन्हा एकदा निरीक्षण करत नाही, इन कॅमेरा निरीक्षण करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. महाराष्ट्र राज्यात गोवंशी हत्या बंदी कायदा लागू असताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे 2026 रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर कोपरगाव येथील गोरक्षकांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई करत दोन्ही कंटेनर ताब्यात घेतल्यात. या कारवाईत सुमारे 18 टन गोमांस जप्त करण्यात आलाय. जप्त मुद्देमालामध्ये एका कंटेनरमध्ये 12 टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आलाय. या गोमांसाची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच 2 कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपी राजकुमार श्यामलाल यादव व प्रताप सिंग श्रीधरवीर सिंग दोन्हीही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आलाय. दोन्ही आरोपी हे कंटेनर चालक असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 कलम 5, 9, 11 तसंच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.